नमस्कार. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की लोक संकष्ट चतुर्थी का धरतात? हा दिवस इतका खास का आहे? चला तर बघूया. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची विशेष पूजा केली जाते. पण का? कारण असं मानलं जातं की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व संकटांचं निवारण करतात. म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे चंद्राच्या महिन्याच्या चौथ्या तिथीला होणारा दिवस. म्हणजेच हा दिवस संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास आहे. लोकांचा विश्वास आहे की या दिवशी उपवास करून आणि गणेशाची भक्ती करून जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते. विशेषतः ज्यांना मोठी संकट किंवा समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हा दिवस खूप फलदायी मानला जातो. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की संकष्ट चतुर्थीचं व्रत ठेवल्याने नेमके काय मिळतं? चला त्याचे काही खास फायदे पाहूया. या व्रतामुळे आर्थिक, कौटुंबिक किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही संकट दूर होतात असं मानलं जातं. गणपती बाप्पा या दिवशी भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, मग त्या छोट्या असोत की मोठ्या. हे व्रत घरात शांती, सुख आणि आर्थिक स्थिरता आणतं. उपवास आणि पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो. थोडक्यात संकष्ट चतुर्थीच्या व्रते ठेवणं म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही तर जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं एक साधन आहे. आता एक कथा ऐकूया जी या दिवसाचं महत्त्व अजून चांगलं समजावून सांगेल. एकदा असं झालं की एका बलवान दैत्याने देवराज इंद्र आणि त्याच्या सैन्यावर हल्ला केला. हा दैत्य इतका ताकदवर होता की देवतांना त्याच्याशी लढणं अशक्य झालं. मग सर्व देवता भगवान महादेवकडे मदतीसाठी गेले. महादेवानी सांगितलं, या संकटातून फक्त गणेशच तुम्हाला वाचवू शकतात. तेव्हा देवतांनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली आणि उपवास ठेवला. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या दैत्याचा पराभव केला. त्या दिवसापासून संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा आणि व्रत ठेवण्याची प्रथा सुरू झाली. ही कथा आपल्याला सांगते की कठीण प्रसंगातही भक्ती आणि विश्वासाने आपण संकटांवर मात करू शकतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की लोक संकष्ट चतुर्थी का धरतात. हा दिवस फक्त एक विधी नाही तर संकटांवर मात करून सुखी जीवन जगण्याची संधी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.